ओबीसी समाजाच्या नेत्यांनी GR नीट वाचा. ओबीसी नेत्यांना फडणवीसांचं आवाहन, तर मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर नंतर राज्यात अराजकता माजेल. छगन भुजबळांचा सरकारला इशारा. देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. जरांगेशाही येण्याची शक्यताही नाहीच. छगन भुजबळांचा जरांगेंवर इशारा. मराठा आरक्षणाच्या GRला कोणी चॅलेंज केलं तर धोका नाही. मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय. आरक्षणाचे लाभार्थी खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत. आर्थिक किंवा जातीय आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र. मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का? सरकारनं अध्यादेश काढल्यानंतर सुद्धा प्रतिसाद नाहीच. मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाकरे कुंकू पाठवणार. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. भारताच्या पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट खेळण्याच्या वरून ठाकरेंचा निषेध. सोनिया गांधींना मोठा दिलासा. नागरिक होण्यापूर्वी मतदार होण्याबाबतची याचिका न्यायालयानं फेटाळली. हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान. हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. मराठा कुणबी एक नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. सरकारकडून न्यायालयाच्या निर्णयाविरोधात प्रमाणपत्र वाटप. शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदललं. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. कर्नाटक काँग्रेसकडून शिवरायांचा अपमान. फडणवीसांचा टोला. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर. अमित साटम, प्रवीण दरेकरांनी बोलावली सहकार आघाडीची बैठक. जळगावमध्ये पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची उपस्थिती, तर त्यांच्या उपस्थितीत मेळावा पार. महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ. पंतप्रधानांकडून सरसंघचालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदींकडून भागवतांच्या कार्याचं कोडकौतुक. भागवतांनी कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व केलं कौतुक. नागपूरमध्ये ट्रक चालकाकडून लाखोंचा तुरडाळीची चोरी. उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या मालाची इंदोरमध्ये परस्परच विक्री. वर्ध्यामध्ये विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस. सोयाबीन पिकावर दुहेरी संकट. शेतकरी चिंताग्रस्त. येलो मॅकॉज नंतर आता पावसाचा तडाखा.